मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठ्या प्रकरणांच्या तपासाचा आढावा घेतलेला आहे। राज्यात सध्या गाजत असलेल्या नाशिक धर्मांतर, अशोक खरात, परतवाडा आणि गोरेगाव ड्रग्ज प्रकरणाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतलाय। सर्व प्रकरणांचा वेगाने तपास करण्याच्या पोलिसांना सूचना देण्यात आल्यात। पोलीस महासंचालक, अतिरिक्त मुख्य सचिव, एसआयटी प्रमुख या बैठकीत सहभागी झाले होते। तर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या प्रकरणांशी संबंधित एसआयटीचे अधिकारी आणि पोलीस महासंचालक आणि इतर अधिकाऱ्यांची एक अतिशय महत्त्वाची बैठक घेतलेली आहे। या सगळ्या प्रकरणांच्या तपासाचा आढावा त्यांनी घेतलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणी वेगाने तपास करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। राज्यात या सगळ्या घटना सध्या गाजतायत। नाशिकमधलं धर्मांतर प्रकरण असो की खरात प्रकरण असो, अमरावतीमधलं परतवाडा प्रकरण असो की इकडे गोरेगावचे म्युझिक कॉन्सर्टमधलं ड्रग्ज प्रकरण, या सगळ्यामुळे सरकारवर टीका होतीये। सहबाजूने सरकारला घेरण्याचा प्रयत्न होतोय। मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होती। या सगळ्या घडामोडी वेगाने घडत असताना गृहमंत्र्यांनी आज ही महत्त्वाची बैठक घेतली आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या बैठकीत पोलिसांनी काय सूचना देण्यात आलेल्या आहेत आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। तर पीडितांना संपूर्ण विश्वास द्या असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। या प्रकरणात कुणीही दोषी असो त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे। कोर्टात ही केस मजबूत कशी होईल यासाठी भक्कम पुरावे गोळा करा। तर खरात प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी काय काय सूचना दिल्यात आपण पाहतोय। सोबतच तपासात अपराध सिद्धी हा महत्त्वाचा घटक असला पाहिजे अशाही सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यात। पुढचं महत्त्वाचं प्रकरण नाशिकमधलं टीसीएस प्रकरण। धर्मांतरासारखे प्रकार हे अजिबात खपवून घेऊ नका। नाशिक पोलिसांनी स्वतःहून प्रकरण उजेडात आणलं, त्यांचं अभिनंदन मुख्यमंत्र्यांनी केलंय। तर धर्मांतर प्रकरणातील सर्व पॅटर्नचा तपास करा, कोणताही अँगल सुटू नये असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। पुढचं महत्त्वाचं प्रकरण परतवाडाचं। या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी पीडितांचं समुपदेशन करून त्यांना तक्रार देण्यासाठी विश्वास द्या असे निर्देश दिलेत। सोबतच या प्रकरणी संबंधित समाजसेवकांची मदत घ्या असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। पुढचं गाजलेलं प्रकरण आहे गोरेगाव ड्रग्ज प्रकरण। या प्रकरणी ड्रग्ज विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू करा असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। आणि तरुणाईच्या भविष्याशी निगडीत बाब आहे, त्यामुळे हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घ्या अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।